इराण इस्रायलच्या युद्धामुळे सर्वाधिक परिणाम हा इंधन पुरवठ्यावरती होताना पाहायला मिळतो आहे। भारतातल्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इंधन पुरवठ्यावरती त्याचे परिणाम जाणवू लागलेले आहेत आणि मुंबईतल्या सुद्धा काही हॉटेल्सवरती त्याचा परिणाम जो आहे तो आता दिसू लागलेला आहे। इंधन पुरवठ्याची मर्यादा ही निश्चित केल्यामुळे आता कमर्शियल क्वांटिटीवरती चालणारे जे हॉटेल आणि रेस्टॉरंट आहेत त्यावरती अधिक प्रमाणामध्ये त्याचा भार जाणवू लागलेला आहे। ज्यांचं पाईपलाईन आहे अशा मोठ्या रेस्टॉरंटमध्ये अद्याप तरी गॅस सुरळीतपणे चालत असल्याचं त्यांच्या वतीने सांगण्यात येते। मात्र टँकच्या माध्यमातून जे मोठ्या प्रमाणामध्ये कमर्शियल गॅस वापरले जातात आणि त्याच्यावरती त्यांची रोजंदारी चालते किंवा हॉटेल चालतात त्यांना मात्र आता वेळेमध्ये गॅस मिळणं अवघड झालेलं आहे आणि याचा परिणाम म्हणून मुंबईतल्या 20% हॉटेल्सवरती पूर्णपणे हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे। सध्या काही हॉटेल्सवरती तेवढी अधिक तीव्रतेने झळ बसली नसली तरी मात्र अशाच पद्धतीची परिस्थिती राहिली तर येत्या काळामध्ये त्याचे अधिकचे परिणाम जे आहेत ते जाणवू लागतील आणि कमर्शियल क्वांटिटीमध्ये जे टँकच्या माध्यमातून गॅस सप्लाय घेतला जातो आणि त्यावरती जे हॉटेल चालतात त्यांना त्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो बसू शकतो असं देखील बोललं जातं आहे। मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये जवळपास 20% हॉटेलवरती याचा सर्वाधिक परिणाम जाणवू लागलेला आहे। त्याचबरोबर जे LPG घरगुती गॅस आहे त्यांची 21 दिवसांची डिलिव्हरीची मर्यादा आता ते 25 दिवसावरती करण्यात आलेली आहे। त्यामुळे घराच्या सीमेवरती सर्वाधिक भार देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे। त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटला मिळणाऱ्या कमर्शियल क्वांटिटीमधला जे गॅस आहे त्या तुटवड्यामध्ये जाणवू लागलेला आहे। काही हॉटेल मालक आपल्यासोबत आहेत। कमर्शियल क्वांटिटी में जो गैस आता है पहले बाहर का खाना बनता है इसमें क्या अभी दिक्कतें आ रही है? गैस पहले जैसा मिलता है ऐसा अभी नहीं मिलेगा। अच्छा तो ऐसे ही प्रॉब्लम है तो थोड़ा प्रॉब्लम ज़्यादा ही होगा। हाँ क्योंकि पहले हम लोग जैसा मिलता है तो ऐसा तो मिलता था तो प्रॉब्लम नहीं। इसके बारे में अगर गैस नहीं मिलेगा तो थोड़ा प्रॉब्लम ज़्यादा ही होगा। कितने देर का डिले चल रहा है? एक हफ्ते से थोड़ा प्रॉब्लम होगा और अभी लग रहा है कि आने वाले टाइम में और भी दिक्कत अगर नहीं आएगा तो थोड़ा दिक्कत ज़्यादा ही होगा। अगर सबको बड़ा गैस नहीं मिल रहा है तो दिक्कत ज़्यादा ही होगा। कुछ होटल्स अभी बंद हो चुके हैं और होटल का जो कामकाज चलता है उसमें कितना परिणाम अभी दिख रहा है? थोड़ा परिणाम तो ज़्यादा ही दिख रहा है। थोड़ा सा नहीं मिलता है तो परिणाम ज़्यादा ही होगा। अभी मिल रहा है लेकिन थोड़ा डिले तो ले लेना पैसा बुकिंग करा ऐसा नहीं मिलता पहले जैसा बुकिंग टाइम पे नहीं मिल रहा। तर आपण पाहतो की काही हे हॉटेल मालक आहेत त्यांचं रोजचं हे हॉटेलचं कामकाज असतं। अशा काही हॉटेल्समध्ये त्यांच्या पाईपलाईन्स आहेत त्यांचे हॉटेल अजून तरी सुरळीत सुरू आहेत। मात्र टँकच्या माध्यमातून जे गॅस घेतले जातात किंवा जे सिलेंडर भरून आणले जातात त्याचा पुरवठा आता वेळेमध्ये होत नाही आहे। त्यामुळे त्याची मर्यादा जी आहे ती 21 दिवसांची 25 दिवसावरती घरगुती गॅसची झाली। त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या मालकांचं आता जगणं अवघड झाल्याचं पाहायला मिळतं आहे। त्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या मालकांना बसताना पाहायला मिळतो। त्यामुळे इराण इस्रायलच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतामधल्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इंधन पुरवठ्यावरती त्याचे परिणाम जाणवू लागले। त्यामुळे अशा परिस्थिती जर पुढच्या काळात राहिली तर अजून त्याचा फटका बसू शकतो असं देखील हॉटेल मालकांचं म्हणणं आहे। त्यामुळे या सगळ्यावरती तोडगा कधीपर्यंत निघतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन आदिल सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।